कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. चला, कृतयुगाचं आयुष्य आहे 17,28,000 वर्षाचं. त्रेतायुगाचं आयुष्य आहे 12,96,000 वर्षाचं. द्वापार युगाचं आयुष्य आहे 8,64,000 वर्षाचं. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्षाचं. चला पुढे. कृतयुगामध्ये माणसाची उंची होते 32 फूट. त्रेतायुगामध्ये माणसाची उंची होती 21 फूट. द्वापार युगामध्ये माणसाची उंची होती 11 फूट आणि कलियुगामध्ये माणसाची उंची आहे 5.5 ते 6 फूट. कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्रेतामध्ये माणसाला 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य होतं आणि कलियुगामध्ये शतगणिले ते अर्धरात्र खायेगा 100 वर्षाचं आयुष्य आहे. भगवंताने एक युगामध्ये एक शून्य कमी करत गेले. कृतयुगात 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्रेता सुरू झालं, 1 शून्य कमी केलं. किती उरले खाली? 10,000. त्रेता संपलं, 10 मधलं अजून 1 शून्य कमी केलं. द्वापारामध्ये किती राहिलं? 1,000 वर्ष. द्वापार संपलं, कली लागलं, अजून 1 शून्य कमी केलं. किती राहिले खाली कलियुगामध्ये? 100. मी म्हणतो जर देवाने अजून 1 शून्य कमी केला तर 10 मध्ये काय भागेल आपलं? देवाने तसं करू नये, कारण 10 मध्ये काहीच भागणार नाही. चला पुढे. आता काय आपण आयुष्याची गणना सांगितली, अजून सांगतो. कृतयुगामध्ये 100% पुण्य होतं. त्रेतायुगामध्ये 75% पुण्य होतं. द्वापार युगामध्ये 50% पुण्य होतं. कलियुगामध्ये कलियुगामध्ये 25% पुण्य आहे. चला पुढे. कृतयुगामध्ये 0% पाप होतं. त्रेतायुगामध्ये 25% पाप होतं. द्वापार युगामध्ये 50% पाप होतं आणि कलियुगामध्ये 75% पाप आहे. कृतयुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती करता कृतयध्यायतो विष्णु, त्रेतायाम यजतो मखै, द्वापारे परिचर्यानाम कलौ तद हरि कीर्तनात. कृतयुगामध्ये परमात्म्याच्या प्राप्ती करता ध्यान धारणा ही साधना होती. कृतयध्यायतो विष्णु. त्रेतायुगामध्ये परिचर्या हे साधन होतं. द्वापार युगामध्ये कृतयध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मुखै. त्रेतायुगामध्ये यज्ञयागादी साधन होतं. द्वापार युगामध्ये परिचर्या हे साधन होते, सेवा आहे. आणि कलियुगामध्ये ईश्वर प्राप्तीचं काय साधन असेल? कलियुगामध्ये